अनपेक्षित लग्नगाठ भाग 1. युविका एक सर्वसामान्य घरातील 24 वर्ष पूर्ण होत आलेली मुलगी. घर, ऑफिस, घरचे आणि फ्रेंड्स हेच तिचं विश्व. कॉलेज पूर्ण होण्याआधीच स्थळ यायला लागली होती. युविका म्हणते, हॅलो, बोला पप्पा. मिस्टर मोरे म्हणते, कुठे आहेस? लवकर घरी ये. युविका म्हणते, मी आणि राणी स्टेशनला आहोत. थोडी शॉपिंग करत होतो गावी जाण्यासाठी. मिस्टर मोरे म्हणते, ते ठीक आहे, पण आता लगेच घरी या. ते मुलाकडचे बघायला येणार आहेत. युविका म्हणते, आता? मिस्टर मोरे म्हणते, हो, लवकर ये. युविका म्हणते, हो, येतो. फोन ठेवताच युविकाची बडबड सुरू झाली. काय चालवलं आहे हे? आधीच सांगितलं होतं आईला, अजून वेळ आहे. आधी तर फक्त रोज नवीन मागणी यायची. आज काय तर भेटायला येणार आहेत. आजचाच दिवस भेटला होता का यांना? एक तर आज रात्री गावी जायचं आहे. अजून तर काही शॉपिंग पण नाही केली आहे. काय झालं दीदी, किती बडबड करतेस? तिची बडबड ऐकून बाजूला असणारी तिची छोटी बहीण राणी म्हणाली, काय होणार, कोणीतरी बघायला येणार आहे आता, म्हणून घरी लवकर बोलावलं आहे. राणी म्हणते, अगं पण आता. युविका म्हणते, हो, चल लवकर, आता लवकर जाऊ घरी. दोघी घरी आल्या, फ्रेश झाल्या आणि थोडा चहा घेतला. चहा घेत युविका परत चालू झाली, काय ग आई, त्यांना आज कशाला बोलायचं? तुला माहित आहे ना, आम्ही आज गावी चाललोय ते. अजून तर काही पॅकिंग पण नाही केली. आई म्हणते, अगं हो, किती चिडचिड करतेस. मला माहिती आहे, पण त्यांचा फोन आला होता. त्या मुलांची बहीण येणार आहे बघायला. तुझं झालं असेल तर तयार हो. येतील ते 8 पर्यंत. आधीच 7:30 झाले आहेत. युविका तशीच सुटली आणि रागातच रूममध्ये गेली. एक ड्रेस काढला आणि तयार होऊ लागली. तोपर्यंत आई आत आली. अगं, ड्रेस काय घालते? साडी घालायची आहे. युविका म्हणते, आई आता परत तुझं चालू नको करूस. फक्त मुलाची बहीण तर येणार आहे. मी तयार होते आणि थोडी पॅकिंग करते. आई म्हणते, अगं हो, पण तरी पण साडीच घाल ना, पहिल्यांदा येणार आहेत ते. तू बघ कोणती साडी घालायची आणि लवकर तयार हो. मी आलेच बाकीचं बघून. युविका म्हणते, हे काय आता? तिने फोन घेतला आणि तिच्या चुलत बहिणी स्नेहाला कॉल केला. फोन स्पीकरवर ठेवला आणि परत तयारी चालू केली. स्नेहा म्हणते, हॅलो मॅडम, आज आमची कशी आठवण आली म्हणायची? युविका म्हणते, हे बघ, आधीच माझा मूड नाही आहे तुझ्याबरोबर भांडायचं. तर तू असं काही बोलू नकोस. स्नेहा म्हणते, काय झालं, चक्क आज मॅडम फुल शांत आहेत. तिथे बसलेली तिची बहीण फुल एक्साइटमेंटमध्ये बोलू लागली. राणी म्हणते, स्नेहा, ती आज तिथे फुल भडकली आहे. कोणीतरी बघायला येणार आहे तिला आता. स्नेहा म्हणते, हे तर खूप भारी आहे. मग मॅडमची मज्जा आहे. युविका म्हणते, यार तू पण असंच बोलतेस. एक तर मला खूप टेन्शन आलं आहे आणि आई बोलून गेली की साडी घाला आज. स्नेहा म्हणते, अगं काकी बरोबर तर बोलते आणि टेन्शन कशाला घेतेस? ते फक्त बघायला येणार आहेत. लगेच थोडं लग्न करून चालली आहेस? आणि अजून एक, पहिल्यांदा तर कोणी येणार आहे बघायला. लगेच पहिल्याच मुलाबरोबर होत नाही ग लग्न. आता माझंच बघ की, तुला तर माहीतच आहे. आता थोडं चेअरपर हो आणि मस्त तयार हो आणि आपलं नेहमीचं फोटो सेशन कर. तुला बरं वाटेल. स्नेहाबरोबर बोलून तिला थोडं बरं वाटलं. ती तयार झाली. मस्त क्रीम कलरची साडी घातली आणि थोडं लाईट मेकअप केला. एकीकडे तिच्या बहिणीचं तिला चिडवणं चालूच होतं. 8:30 झाले तरी ते आले नव्हते, म्हणून तिची फार चिडचिड होत होती. म्हणून तिने थोडं मन रुळवण्यासाठी तिची पॅकिंग पण करून घेतली. घरचे सगळेच त्यांची वाट बघत होते आणि ते 9 वाजता आले. ते स्थळ तिच्या आईच्या मैत्रिणीने आणले होते, म्हणून त्या पण आल्या होत्या. सगळ्यांची ओळख करून झाल्यावर तिला बोलवायला सांगितलं, म्हणून तिची बहीण तिला बोलवायला गेली. थोड्या वेळाने त्या दोघी पण बाहेर आल्या. तिची ओळख करून दिली. बाकी सर्वांच्या गप्पा चालू होत्या. ती फक्त शांत बसून ऐकत होती. त्यांनी मुलाचे थोडे डिटेल्स सांगितलं आणि न राहून मुलाच्या बहिणीने तिला विचारलं, अगं तू पण बोल काहीतरी. त्यावर ती फक्त हसली, म्हणून त्यांनी तिला हसतच विचारलं, चल तुझं नाव आणि शिक्षण तरी सांग, म्हणजे तुझा आवाज तरी ऐकता येईल आम्हाला. तिला थोडं टेन्शन आलं होतं, पण तिने त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. माझं नाव युविका सुमित मोरे. मी BCom करून फिनान्स मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला आहे आणि आता त्याच बेसिसवर 2 वर्ष जॉब करत आहे. चहा नाश्ता झाला आणि ते केले. जाताना त्यांनी तिला मुलाच्या मोबाईलमधला फोटो दाखवला आणि म्हणाले, आता परत येताना त्याला घेऊनच येऊ. तुमच्या दोघांची सुट्टी ॲडजस्ट करून व ते निघाले. पाहुणे गेल्यावर युविका आणि राणी सगळं आवरलं. जेवण झाल्यावर आईला थोडी मदत केली आणि त्या त्यांच्या ट्रिपसाठी निघाल्या. तसं बघितलं तर त्या स्वतःच्या गावी जाणार होत्या, पण ही ट्रिप त्यांच्यासाठी खास होती. कारण पहिल्यांदाच युविका तिच्या मैत्रिणींना घेऊन त्याच्या गावी म्हणजे कोकणात जाणार होती. कोकण म्हणजे महाराष्ट्रातील स्वर्गच. समुद्रकिनारा, नारळाच्या आंब्याच्या बागा,
कौलारू घर, मोठं अंगण आणि घराच्या आजूबाजूला फुलांच्या बागा. गीता आणि जान्हवी युविकाच्या बेस्ट फ्रेंड्स होत्या. गीता शाळेपासूनच युविका बरोबर होती, तर जान्हवी कॉलेजपासून त्यांच्या बरोबर होती. 11 वाजून गेल्यामुळे त्या दोघी ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि युविकाची वाट बघत तिला कॉल करत होत्या. गीता म्हणते, अगं युविका, किती उशीर, 11 वाजले, पण तू कुठे राहिलीस? आणि आज चक्क तुला लेट झालं. युविका म्हणते, आम्ही पोचतोच आहे, 5 मिनिटं फक्त. गीता गीता म्हणते, अगं लवकर ये, ट्रेनचा टाइम होईल आता. युविका म्हणते, हो अगं आलेच. युविकाच्या घरापासून स्टेशन जवळ असल्यामुळे त्या 11:15ला तिथे पोहोचल्या. घरातून निघायला त्यांना लेट झालं होतं, त्यामुळे त्या ठरल्या टाईमवर पोहोचू शकल्या नव्हत्या. पण ट्रेन 11:30ची असल्याने त्या टाईममध्येच होत्या. जान्हवी म्हणते, अगं किती लेट, काय झालं, आज जायचा मूड नाही का? गीता म्हणते, आज नक्कीच सूर्य पश्चिमेकडून उगवला असेल, नाहीतर युविका मॅडम लेट शक्यच नाही. युविका म्हणते, अगं हो हो, सांगते सगळं, चला आधी ट्रेन पकडू, नाहीतर इथेच राहावं लागेल आपल्याला. गीता म्हणते, आम्ही नाही, तू लेट आहेस, चल आता लवकर. त्या जाऊन ट्रेन पकडतात. त्याच्या रिझर्व्ह सीट बघून त्या आपल्या जागेवर बसतात. थोड्या वेळातच ट्रेन चालू होते. युविका म्हणते, चला फायनली तुम्ही दोघी माझ्या गावी येत आहात, खूप एन्जॉय करू आपण. राणी म्हणते, चला मॅडमचा मूड तर ठीक झाला. एवढा वेळ शांत बसलेले तिची बहीण लगेच बोलली. तिच्या ह्या वाक्यावर गीता आणि जान्हवी दोघी एकदम बोलल्या. काय झालं नक्की? राणी म्हणते, दी तू सांगणार आहेस की मी सांगू? युविका म्हणते, काही गरज नाही, मीच सांगते त्यांना, नाही तर तू अजून रंगवून सांगशील. काही नाही ग, ते आज मुलाकडचे बघायला आले होते. गीता म्हणते, अरे वा, मजा आहे की मग तुझी. असं तोड पाडून का सांगते आहेस? म्हणजे आता माझ्या नंतर तुझा नंबर फिक्स? जान्हवी म्हणते, मुलगा कोण आहे, काय करतो, कुठे राहतो? युविका म्हणते, किती प्रश्न पडतात तुम्हाला, पण काय आहे ना, मला काही इंटरेस्ट नाही आहे. अजून वेळ आहे ग लग्न करायला. गीता म्हणते, ते जाऊ दे, तू त्या मुलाबद्दल सांग. युविका म्हणते, सचिन काळे, गव्हर्नमेंट जॉब आहे तसा तर ठाण्यामधलाच, पण कामासाठी पुण्याला राहतो. आणि राणी म्हणते, एक काम करू, थोडं स्टॉक करू त्याला, फोटो पण बघायला मिळेल. आणि ती लगेच मोबाईल घेऊन चेक करते, पण त्या नावाच्या खूप व्यक्ती असतात, म्हणून त्यांना काही तो भेटत नाही. युविका म्हणते, जाऊ दे तो विषय, आपण आपली ट्रिप एन्जॉय करू. मला तर तो विचार पण नाही करायचा आहे. सकाळी लवकरच त्या रत्नागिरीला पोहोचतात. डिसेंबर महिना असल्याने खूप थंडी होती. स्टेशनच्या बाहेर येताच सगळीकडे धुक्याची मस्त चादर पसरलेली असते. आकाशात सूर्योदय होतो. आकाश मस्त लालसर पिवळसर छटा दिसत असतात. पक्ष्यांची किलबिल ऐकू येत असते. मनाला प्रसन्न करणारी सकाळ होती. युविकाचे काका त्यांना घ्यायला आले असतात. युविका त्यांना गीता आणि जान्हवीची ओळख करून देते आणि ते घरी यायला निघतात. घरी पोहोचताच ती काकी आणि पल्लवीशी सगळ्यांची ओळख करून देते. तिच्या काकीने त्यांच्यासाठी गरम गरम पाणी काढून ठेवलं असतं. चला आता थोडं फ्रेश व्हा आणि आराम करा, थोडा वेळ म्हणजे दिवसभर तुम्ही फिरायला फ्रेश राहाल, काकी म्हणाल्या. मग त्या चौघी फ्रेश होऊन आराम करायला जातात. पण जान्हवीला काही झोप येत नसते, म्हणून ती बाहेर जाऊन बसते. तिला तिथे युविकाच्या काकांची मुलगी पल्लवी झाडांना पाणी घालताना दिसते, म्हणून ती तिच्यासोबत गप्पा मारत असते आणि तिथे असलेल्या फुलझाडांची माहिती घेत असते आणि फुलांचे फोटो क्लिक करत असते. तिला समोरून एक मुलगा येताना दिसतो. त्याच्याकडे बघून तो जॉगिंगसाठी गेला असेल असं वाटत असतं. शॉर्ट्स टी शर्ट आणि शॉर्ट्स शूज, दिसायला खूप हँडसम, उंच आणि मस्त जिम बॉडी. ती त्याच्याकडे बघतच राहते आणि तोपर्यंत तो समोर येऊन उभा राहतो. पल्लवी बरोबर बोलत असतो. त्याच्या आवाजाने ती भानावर येते. पल्लवी त्याची ओळख करून देते. ही जान्हवी, युविका दिदीची मैत्रीण, आणि हा आमचा दादा राज, कालच सुट्टीवर आला आहे, आर्मीत असतो. राज म्हणतो, हाय. जान्हवी म्हणते, हॅलो, नाईस टू मीट यू. युविका कुठं आहे, दिसत नाही, राज विचारतो. अरे ती झोपली आहे, पल्लवी बोलते, आणि तो फक्त हसतो आणि निघून जातो. पल्लवी त्याच्या मागे जाते. दादा थांब, तू तिला काही करू नकोस, ती झोपली आहे, नंतर काय ते करा तुम्ही, आता झोपू दे तिला. पण तोपर्यंत तो तिच्या जवळ जाऊन तिच्या कानात थोडं पाणी टाकतो आणि युविका ओरडतच झोपेतून जागी होते. तिच्या आवाजाने काका काकू पण तिथे येतात आणि ती राज का उशीने मारत त्याच्या मागे मागे फिरत असते. युविका म्हणते, तू थांब, तुला सोडणार नाही, आज फक्त भेट तू मला एकदा. काकी म्हणते, अरे काय चालू आहे तुमचं, अजून लहान आहात का? युविका म्हणते, काकी ह्याला सांग, एवढा 28 वर्षाचा झाला तरी अजून मला त्रास देत असतो, काय रे तुला अजून आर्मीवाल्यांनी सुधारला नाही का? राज म्हणतो, आता तू जास्त बोलतेस, कळलं, काही बोलायचं नाही बरं आर्मीला. युविका म्हणते, बरं सॉरी, ते जाऊ दे,
तू कधी आलास आणि मला कोणी सांगितलं का नाही? राज म्हणतो, मीच सांगितलं होतं. काल आल्यावर कळलं आज तू येणार आहेस. मग म्हटलं एवढा मस्त चान्स कसा सोडायचा? काकी म्हणते, चला आता आवरून घ्या तुम्ही सगळ्यांनी, मी नाश्ता करते. तुम्ही सगळे या लगेच खायला. असं पण तुमच्या दोघांची भांडणात काही संपणार नाही. बाकीच्यांना कशाला उपाशी ठेवायचं? राणी म्हणते, बरोबर बोलली तू काकी. या दोघांना तर काही पण टॉपिक चालतो भांडायला. सगळेजण आवरून नाश्ता करायला येतात. नाश्ता करता करता युविका परत एकदा सर्वांची ओळख करून देते आणि आज कुठे कुठे जायचं याचं प्लॅनिंग करतात. काका म्हणते, बरं झालं तू आठवण केलीस. राज, आज यांना बरोबर तू जा, गाडी घेऊन जा. राज म्हणतो, तुम्ही दुसरं काम सांगा पण हे नको, दिवसभर मी एकटा यांच्या बरोबर नको. काका म्हणते, अरे ड्रायव्हर पण नाही मिळाला, मीच जाणार होतो, पण एक काम आहे त्यासाठी तर मलाच जावं लागेल. राज म्हणतो, ठीक आहे जातो. हळूच जान्हवीकडे बघून तो तयार होतो. नाश्ता करून सगळं आवरून 10 वाजता सगळेजण फिरायला निघतात. राज गाडीजवळ उभा राहून सगळ्यांची वाट बघत असतो. राणी आणि पल्लवी सर्वात पहिल्या येऊन गाडीत बसतात. युविका, गीता आणि जान्हवी थोडं खाण्यासाठी स्नॅक आणि पाणी घेऊन येतात. त्यांना येताना बघून राज ड्रायव्हर सीटवर जाऊन बसतो. पण त्याचं लक्ष जान्हवीवर असतं आणि हे युविकाच्या पण लक्षात येतं. ब्लॅक टॉप अँड ब्ल्यू जीन्स मध्ये ती अजून उठून दिसत होती. गाडीजवळ येताच युविका त्याला डोळ्यांनीच विचारते, काय झालं? तसं तो लगेच विषय बदलतो आणि तिला बोलतो, काय मॅडम, झाली का आपली तयारी, आता तरी निघायचं का? आणि ते घरून निघतात. रातचं मधून मधून आरशातून जान्हवीकडे बघणं चालू असतं आणि ती पण मध्येच त्याच्याकडे बघत असते. युविका त्याला मुद्दाम डिस्टर्ब करत असते. नंतर ती कंटाळून FM चालू करते आणि गाणी लावते. पहिलंच गाणं लागतं तशी जान्हवी खिडकीतून बाहेर बघू लागते आणि तिची अशी अवस्था पाहून राजला हसू येत असतं. ठरल्याप्रमाणे ते आधी दिब्बा पॅलेस, पावस, जयगड फिरून शेवटी गणपतीपुळेला पोहोचतात. गणपती दर्शन झाल्यावर ते बाहेर येऊन फोटो क्लिक करतात. नंतर युविका आणि राज सगळ्यांचं सामान गाडीत ठेवायला जातात, कारण त्यांना समुद्रावर जायचं असतं. बाकी सगळ्यांना तिथेच थांबवून ते दोघे गाडीजवळ जात असतात आणि जाता जाता युविका त्या दोघांचं सेल्फी काढते. तेवढ्यात कोणीतरी राजला आवाज देत त्याच्या समोर येऊन उभा राहतो. राज म्हणतो, अमर, तू इथे कसा कसा आहेस? किती दिवसांनी भेटतोय आपण? त्याला मिठी मारत राज एकामागे एक प्रश्न विचारत असतो. अमर म्हणतो, हो हो, जरा थांब, मी मस्त आहे. अरे ऑफिस कलिग बरोबर ट्रिपला आलो आहे. तू कसा आहेस? कधी आला सुट्टीवर? आणि तो युविकाकडे बघूनच विचारतो, इथे काय करतोयस? राज म्हणतो, अरे कालच आलो आहे. मी पण मजेत. बरं तुला ओळख करून देतो, ही माझी बहीण युविका. तसं तर तू तिला ओळखतोच, आज फक्त भेट झाली. आणि हा माझा कॉलेज फ्रेंड्स अमर. अमर म्हणतो, हाय, नाईस टू मीट यू. चला, म्हणजे आता तरी तुमची भेट झाली म्हणायची, नाहीतर फक्त तुमच्या गप्पांच ऐकल्या आहेत कॉलेजमध्ये असताना. युविका म्हणते, हॅलो, आय होप फक्त चांगलंच सांगितलं असेल ह्यांनी. तोपर्यंत युविकाच्या फ्रेंड्स तिला आवाज देतात, म्हणून ती हातात असलेलं सगळं सामान राजच्या हातात देते आणि बोलते, आता हे सगळं सांभाळ आणि गाडीत ठेवून आरामात ये. आम्हाला काही घाई नाही आहे तुझे लेक्चर परत ऐकण्याची. आम्हाला मस्त एन्जॉय करायचं आहे, सनसेट आणि समुद्राचं पाणी. बाय. ती मागे जात जात बोलत असते आणि दगडात अडकून पडणारच असते. तोपर्यंत त्याच्यापासून थोडं लांब फोनवर बोलत उभा असणारा अमरचा मित्र तिला पकडतो आणि ती पडता पडता वाचते. ती एवढ्या घाईत असते की त्याच्याकडे नीट बघत पण नाही आणि त्याला थँक्स बोलून निघून जाते. राज म्हणतो, काय करतेस युविका? जरा आरामात बघ तरी आजूबाजूला. ते दोघे तिच्यापर्यंत येत राज बोलत असतो, पण त्याचं बोलणं ऐकायला ती तिथे थांबत पण नाही. गीता म्हणते, अगं हळू, आता पडली असतीस ना. कोण होता तो? युविका म्हणते, माहित नाही, असेल कोणीतरी, जाऊ दे त्याला, चल आपण जाऊ. राणी म्हणते, काय ती कसली पर्सनॅलिटी आहे त्याची, कमीत कमी बघायचं तरी कसा दिसतो ते. पल्लवी म्हणते, हो ना, दादाचा मित्र आहे का? पाहिलं नाही कधी. युविका म्हणते, तुम्हाला आता मार पाहिजे का? चला लवकर, आता नाही तर खेळायला नाही मिळणार. तशा त्या सगळ्या समुद्रामध्ये जाऊन एन्जॉय करत असतात आणि फोटो काढत असतात. अमर म्हणतो, राज, हा माझा मित्र सचिन. आम्ही एकाच ठिकाणी कामाला आहोत. आणि हा राज, माझा कॉलेज फ्रेंड्स. राज म्हणतो, हाय. सचिन म्हणतो, हॅलो. ते तिघे एका साईडला बसून गप्पा मारत असतात, पण सचिनचं लक्ष फक्त युविकाकडे असतं. ती तिच्या ग्रुप बरोबर मस्त एन्जॉय करत असते. तिला असं अचानक समोर पाहून तो गोंधळला, कारण ती तीच मुलगी असते जिला बघायला त्याला जायचं असतं आणि कालच त्याच्या बहिणीने त्याला तिचा फोटो पाठवला असतो आणि आता तो तिला समोर पाहून तिच्या प्रेमात पडला असतो.
युविकाला मात्र ह्याची काहीच कल्पना नसते. सूर्यास्त होऊन अंधार पडायला सुरुवात होते. तसा राज त्याच्या मित्राचा निरोप घेऊन त्यांच्याकडे येतो आणि ते सगळे परत जायला निघतात. युविका आता खूप थकली आहे सांगून जान्हवीला राजच्या बरोबर पुढे बसायला सांगते आणि ते परतीच्या प्रवासाला लागतात. दुसऱ्या दिवशी ते घरीच एन्जॉय करतात आणि संध्याकाळी घरी जायला निघतात. राज त्यांना स्टेशनला सोडायला जातो. ट्रेन लेट असते म्हणून ते थोडा टाइमपास करतात आणि राज जान्हवीचा नंबर मिळवतो. तर मित्रांनो, आपली ही नवीन कथा तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.